नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत आपल्याला आज असं पाहायला मिळणार. स्वातीचा हट्ट असतो की तू यातलं एक नारळ उचल. 2 नारळात पाणी आहे, एका नारळात नाही. हे मला जोगतीनीने दिले. जोगतीनीने सांगितलं आहे जे काही नारळाचं कौल येईल तोच दैवाचा कौल असं समजायचं. हा अंधविश्वास आहे, मला हे पटत नाही असं कृष्ण सांगते. पण तिचा हट्ट असतो की तू उचल. जर नारळ कोरडं आलं तर मी तुझं लग्न दुष्यंतसोबत स्वतः लावणारच नाही, होऊच देणार नाही. आणि जर नारळात पाणी निघालं तर ज्याच्याशी तुझी हळद लागली त्याच्याशीच तुझं लग्न होईल. हा दैवी संकेत समजू आपण आणि त्यानुसार चालू. माझ्या हट्टाखातर प्लीज उचल ना असं म्हटल्यानंतर एक नारळ कृष्णा उचलते आणि त्या नारळात काय निघणार हे पाहण्याची उत्सुकता तिला असते. नारळ फोडल्यानंतर त्या नारळातनं पाणी गळू लागतं. स्वातीला इतका आनंद होतो, आता तुझं लग्न दुष्यंत सरकारांसोबतच होणार असं म्हणत ती आनंदाने बागडू लागते. इकडे बाळजाबाईला मात्र फार राग आलेला असतो, तो म्हणजे कृष्णाचा. कृष्णाने आत्तापर्यंत जितक्या वेळा तिच्या विरोधात जे बोललं त्याच्यामुळे दरवेळेला बाळजाबाईच्या प्रतिष्ठेला मारच बसलेला आहे आणि ह्या गोष्टींनी तिचा संताप होत असतो की ही मुलगी माझ्या आयुष्यात जेव्हापासून आली आहे तेव्हापासून माझा दर्जा खालवत चालला आहे. आता तर ती माझ्या मुलाच्या आयुष्यातसुद्धा नकळतपणे आली आहे. आता त्याची हळद उष्टी तिला लागली आहे आणि तिच्यासाठी तो अख्ख्या गावासमोर बोलला तिच्याशी लग्न करणार. ही गोष्ट तिला मान्य नाही. आता बाळजाबाईंचा एका प्लॅन चालू आहे डोक्यामध्ये, जबरदस्त असा प्लॅन की ज्याने जन्माची अद्दल कृष्णाला घडवायची आणि कृष्णाला ह्या जन्मातच मरण यातना कशा मिळतील ह्या गोष्टीची ती सोय करणार आहे. तिचा हा जबरदस्त प्लॅन तिच्यावरच उलटणार का हे पण आपल्याला बघायला पुढे मिळणारच. आणि जेव्हा घरामध्ये कौल येतो देवाचा की दुष्यंतसोबतच लग्न होणार कृष्णाचे, हे ऐकल्यानंतर कृष्णाची आई हसू लागते. स्वातीला म्हणते, तू उघड्या डोळ्याने स्वप्न पाहत आहेस का? उठ, जागी हो. तसं काही होणार नाही. ही मुलगी कपाळ कारंटी, हिचं कधीच काही सुख होणारच नाही. लग्न तर दूरचीच गोष्ट राहिली. हिने ज्या माणसांच्या आयुष्यात पाऊल ठेवलं त्या ती माणसं तर हिने गिळूनच टाकली. त्यामुळे तू हा विषय इथेच बंद कर. पण स्वाती म्हणते, तुमचा कुणाचा विश्वास असो किंवा नसो, माझा ना देवावरती फार विश्वास आहे. नक्की तिच्या आयुष्यात कोणीतरी राजकुमार येणार आणि तिचं लग्न होणार. हे मला जसं माहिती होतं तसंच आता हिचं लग्न 100% दुष्यंतसोबत होणार. पाहता पाहता बाळजाबाई सावित्रीबाईच्या घरी येते. सावित्रीबाई चटकन तिच्यासमोर जाऊन उभी राहते आणि तुम्ही येणं कसं केलं विचारल्यानंतर बाळजाबाई सांगू लागते, तुमचं नशीब उजळलं. तुमच्या मुलीशी माझा मुलगा लग्न करणार म्हणतोय आणि आम्हीही तेच ठरवलं आहे. आता आम्ही धूमधडाक्यात तुमच्या मुलीला आमच्या घरी लग्न करून घेऊन जाणार. बाळजाबाई ह्या कृष्णाजवळ जाते आणि म्हणते, मी तुला माझी सून बनवण्याचा निर्णय घेतला आहे, तू तुझा निर्णय बदल. कृष्णाला आता दुष्यंत पण विचारतो, तू तयार आहेस ना माझ्याशी लग्न करायला? ती नकार देत असते. माझी आणि तुमची कसलीच बराबरी नाही. तुम्ही शिकलेले, खूप हुशार. माझी आणि तुमची बराबरी होऊच शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःहून लग्नाला नकार द्या अशी ती इच्छा व्यक्त करते. आणि इथेच दुष्यंत म्हणतो की मी अख्ख्या गावासमोर तो वचन दिलं आहे की मी तुझ्याशी लग्न करेल तर करेलच. मी दिलेल्या शब्दावर मागे फिरणार नाही. मी तुझ्याशी लग्नच करणार, ह्या गोष्टीवर ठाम आहे. त्यामुळे तूही तुझा निर्णय मला सांग. आता ती तिचा निर्णय काय सांगणार हे पाहणं आपल्यासाठी खूपच मनोरंजक ठरणार आहे. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू नव्या ट्विस्टसोबत. धन्यवाद.